चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज प्रकाशनचा 12वा अंक, आपला अंक 4, वर्ष 3, 10-12-85चा अंक आहे. यात हा अंकातला आपण वाचन करत आहोत. साधू बोध झाला तो नुरोनियात ठेला. याबद्दल पुढे असं म्हणतात, माऊली आपल्या एका अभंगात लिहितात, कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्यापदी बैसविले बाप रखुमा देवी वरू विठ्ठले भक्ता दिले वरदान. यावरून साधू आपल्या शिष्याला शब्दज्ञान सांगत बसत नाही, तर आपल्या शक्तियुक्त व ज्ञानयुक्त बलाने त्याच्यातील सुप्त शक्ती जागवतात व युक्तीने अभ्यास कराव्यास लावतात. याचा अर्थच असा की शक्ती संक्रमण झाल्यावर शिष्याने नुसते डोळे मिटून आसनावर स्थिर बसायचे व जे जे होईल ते अनुभवायचे. यासाठी माऊली गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकावर लिहितात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणे सद्गुरु स्मरण अनुभविजे. जेत स्मरतेने आदरे सभाय सात्विके भरे जब काठिन्य विरे अहम भावाचे. विषयांचा विसर पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐके सहजे ठावे तोवर रहिजे मग तेण्याची बोधे बैसिजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवन धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती मागोती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आगवे अभ्यासू सरे बैसते खेवो. याचा अर्थ काय, तर त्या आसनावर बसून आपण एकाग्र अंतःकरणाने सद्गुरू स्मरण करू लागावे आणि निश्चलतेचा अनुभव घ्यावा. अत्यंत आदरपूर्वक ते स्मरण करता क्षणीच अंतर्बाह्य सात्विक भावनेचा उदय होऊन अहंकार विरघळू लागेल. विषयांचा विसर पडेल, इंद्रियाची दडदड थांबेल आणि मनाचे बाह्य व्यापार आकुंचित होऊन ते जागच्या जागी निश्चलतेला पावेल. अशा प्रकारची पूर्ण एकाग्रता होईपर्यंत वाट पाहावी आणि त्या भावनेतच आसनावर बसावे. मनाची तन्मयता होऊ लागली म्हणजे शरीर त्याबरोबर हलके होऊ लागते आणि प्राणशक्ती एकवटू लागते. इंद्रियांची बाह्य प्रवृत्ती मोडून अंतर्मुखता येते आणि साधक समाधी लागण्याच्या अगदी बेतात येतो आणि अभ्यासाचे बहुतेक कार्य त्या प्रथमच्या ध्यानातच सिद्ध होते. वरील ओवी सांगताना मग हा शब्दप्रयोग माऊलींनी मुद्दाम केला, कारण मग म्हणजे नंतर. कशाच्या नंतर, तर साधूंनी शक्ती संक्रमण केल्यावर जसे ज्या आसनावर बसायचे ते सांगून तसे त्या आसनावर आपण बसल्यावर सांगितलेल्या युक्तिघोषांनी अभ्यास केल्यावर अनुभव येतो. वरील विवेचनावरून बोध व्हायचा असतो हे नक्की झाले, तो करायचा नसतो आणि असा झालेला बोध अभ्यासाचे योगे तो अभ्यासच उरत नाही तोपर्यंत करायचा असतो. याबद्दल माऊली फार सुंदर लिहितात, जववरी अर्जुना तो बोध भेटेना मला तववरी या साधना बजावे लागे. अभ्यासही ठेला म्हणजे समाप्त झाला त्यावेळी अनुभवही मुरत जातो. जसा मुरंबा झाला याचा अर्थ साखर आवळ्यात व आवळ्याचा रंग साखरेत एकजीव होऊन झाल्यावर मग आवळा निराळा साखर निराळी असे राहू शकत नाही, तर तेथे मोरावळा असा स्वतंत्र शब्द येतो. तसे होणे हेही बरोबर होत नाही. म्हणून पुढील चरण सांगतात, कापुराची वाती उजळलेली ज्योती ठाईच समाप्ती झाली तैसी. कापूर लावावा म्हणजे त्यात अगदी वरच्या बाजूला काळा धूर, त्यानंतर लाल जाळ, त्यानंतर पांढरा प्रकाश आणि अगदी खालच्या ठिकाणी जळत असलेला कापूर स्पष्ट दिसतो. परंतु हळूहळू वरचा धूर संपतो, त्यानंतर तांबडा जाळ संपतो, मग पांढरा प्रकाश असताना कापूर अगदी लहान लहान होत जातो. त्यानंतर पांढरा प्रकाश जाऊन त्या ठिकाणी मोरपंखी रंगाचा बिंदू दिसू लागतो व शेवटी बिंदूही जेथून आला तेथे विलीन होतो. हीच आपली म्हणजे जीवाची गती होते. कारण
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म वासनेमुळे म्हणजे परमेश्वराचा अंश 3 गुणांनी अवगुंठित होतो व त्यावेळी 5 भौतिक शरीर घेऊन जन्मास येतो. त्याच्या पूर्वपुण्याने त्यास साधुबोध होतो. तो झाला व त्याने अभ्यास केला तर सुरुवातीस त्याच्यातील काळा धूर तमगुण नाहीसा होतो. नंतर रज म्हणजे तांबडा धूर नाहीसा होतो व शेवटी सत्व म्हणजे पांढरा धूर नाहीसा होतो. तसे झाल्यावर स्वतः राहतो तो कसा दिसतो तर मोरपंखी. परंतु तोही शेवटी जेथून आला तेथे विलीन होतो. त्यावेळी फक्त एक परमतत्व राहते. याला ठाईच समाप्ती असे म्हणतात. आता तिसऱ्या कडव्यात काय सांगतात ते पाहू. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. यात मोक्षरेखे आला हे चरण बहारीचे आहे. मोक्षरेखेवर याचा अर्थ जसा एखादा मनुष्य गावाच्या सीमेवर येतो म्हणजे गावात आला असे होत नाही, तसेच मोक्षाच्या रेषेवर अनेक येतात, मात्र ते स्वपराक्रमाने येतात, परंतु यापुढे जाऊ शकत नाहीत. पण एखादा भाग्यवान हरिभक्तीसाठी साधूंचा अंकिला होतो. म्हणजे काय तर साधूंच्या सान्निध्यात राहून त्यांच्याकडून ती शक्ती, ती युक्ती व ते ज्ञान प्राप्त करून घेतो व अभ्यासाने मुक्त होतो. यासाठी माऊली शेवटच्या कडव्यात सांगतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वने आत्मतत्वी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मला यासाठीच साधूंच्या संतांच्या संगतीची गोडी लागली का तर मला हरीची भेट घ्यायची होती. ती नुसती माझ्यापुरती हरीची भेट न होता मला जनात वनात सर्वत्र हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचुनी न दिसे रीते रे असा अनुभव आला. जसा हरी जनात आहे तसाच वनात आहे. सर्वत्र हरी वाचुनी काहीच नाही याची प्रसिद्धी आली. म्हणून संत संगतीची गोडी लागली. यासाठी हरी हा सर्वत्र आहे हे जाणून घेण्यासाठी हरिपाठ शब्दाचा लक्षार्थ पूर्वी सांगितला आहे. प्रत्येकाच्या पाठीत जी सुषुम्ना नाडी अथवा पश्चिम पंथ आहे त्या मार्गाने साधूंनी जाण्याचा मार्ग खुला करून दिल्यावर साधक अभ्यासाने जाऊ लागला की सर्व आपोआपच होते आणि सर्व हरीच आहे, मी नाही असा अनुभव येतो. हा अनुभव येण्यासाठी श्री गुरु